तारखेला आपण ग्रंथी आणि अवयव हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण ग्रंथी काय असतात पाहिल्या होत्या. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात जी वेगवेगळी रसायनं तयार करतात, त्यांना आपण ग्रंथी म्हणतो. काही महत्वाच्या ग्रंथी आपण पाहायला सुरुवात केली होती. आय थिंक आपण पिनियल ग्रंथी घेतली होती, पिट्युटरी ग्लँड, युशिका ग्रंथी घेतली होती, थायरॉइड ग्रंथी घेतली होती आणि लिव्हर आय थिंक घेतलं होतं आपण. लास्ट वॉज लिव्हर, बरोबर. एक ग्रंथी आपली राहिलेली आहे, बोर्डावर दिसते तुम्हाला. कोणती आहे बरं? मूत्रपिंड, किडनी. तर किडनीची माहिती आपण घेणार आहोत. तर इथे किडनीची डायग्राम आहेच. तर किडनीची काही माहिती बोर्डावर लिहिणार आहे, ती नोट करा, मग आपण डिस्कस करूया. ओके. मूत्रपिंडाबद्दलची माहिती आपण डिस्कस करूया. सर्वात पहिले म्हणजे जर आपण अवयवांची क्रमवारी लावली ॲज पर द इम्पॉर्टन्स, तर सर्वात महत्त्वाचा अवयव ऑब्व्हियसली हृदय आहे, त्यानंतर मग मेंदू आहे, तिसरा अवयव हा यकृत लिव्हर आहे, आणि चौथा अवयव आपल्या शरीरातला महत्त्वाचा काय असेल तो किडनी आहे. आता नीट ऐकायचं, तुम्हाला हे काजूसारखे जे दोन अवयव दिसत आहेत ते बेसिकली किडनी आहे. किडनीला मराठीमध्ये मूत्रपिंड तर म्हणतातच, पण त्याला वृक्क पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वृक्क. तर हा शब्द पुस्तकात वाचण्यात आला, तर वृक्क म्हणजे किडनी. तर जसं ईश्वराने आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत, तसे ईश्वराने आपल्याला दोन वृक्क किंवा दोन किडन्या दिलेल्या आहेत. एका डोळ्याने आपण हे जग पाहू शकतो, तसं आपण एका किडनीवर पण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. तर ईश्वराची कृपा, आपल्याला दोन दोन वृक्क, दोन किडन्या मिळालेल्या आहेत. तर नीट ऐकायचं, आपली ही जी किडनी आहे ती दिसायला काजूसारखी असते, तुम्हाला दिसतेच आहे. किडनीच्या वर असे छोटे 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 छिद्र असतात, दिसत आहेत तुम्हाला हे छिद्र? हे जे छिद्र आहेत यांना काय म्हटलं जातं बरं? नेफ्रॉन्स असं म्हटलं जातं. तर हे तुम्ही बाजूला पुढे लिहू शकता. वृक्कांवरील छिद्रांना नेफ्रॉन्स म्हणतात. नेफ्रॉन्स आर पोर्स ऑन द किडनी. आता मग आपल्याला हे पण पाहावं लागेल की एका किडनीवर किती छिद्र, किती नेफ्रॉन्स असतात. तर ते लिहू शकता, एका वृक्कावर 10 लाख नेफ्रॉन्स असतात. एका वृक्कावर 10 लाख नेफ्रॉन्स असतात. ईच किडनी हॅज 10 लाख नेफ्रॉन्स. आता पुढे बघा, आपल्या किडनीच्या या दोन किडन्या आहेत. किडन्या आपल्या तळहाता इतक्या असतात, साईज ऑफ द पाम. आपला जो तळहात इतक्या अशा किडन्या आहेत, दोन किडन्या आहेत आपल्याला. किडन्यांच्या खाली तुम्ही पाहू शकता या दोन नळ्या असतात, दिसत आहेत तुम्हाला या? ओके, या नळ्या, या व्हाईट कलरच्या नळ्या दिसत आहेत तुम्हाला, क्रीम कलरच्या. आणि मग या दोन नळ्या जाऊन ज्या आहेत त्या खाली एका या पिशवीला कनेक्ट होतात. ही जी नळी आहे, या नळीला आपण सायन्समध्ये काय म्हणतो बरं? मूत्रमार्ग असं म्हणतो. इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं? युरेटर असं म्हटलं जातं. तर युरेटर किंवा मूत्रमार्ग ह्या दोन नळ्या आहेत. आणि खाली ही छोटीशी पिशवी दिसते ना, याला सायन्समध्ये मूत्राशय किंवा इंग्लिशमध्ये ब्लॅडर असं म्हटलं जातं. तर तुम्ही मला विचाराल किडनीचे मेजर पार्ट्स कोणते आहेत परीक्षेच्या दृष्टीने? तर किडनी इटसेल्फ, किडनीला वृक्क म्हणतात. किडनीवरती छिद्र आहेत, त्यांना नेफ्रॉन्स म्हणतात. मग या दोन नळ्या आहेत क्रीम कलरच्या, यांना आपण मूत्रमार्ग किंवा युरेटर म्हणतो. आणि खाली ही पिशवी किंवा पाऊच आहे, याला मूत्राशय किंवा ब्लॅडर असं म्हटलं जातं. हे किडनीचे 3 मेजर पार्ट्स आहेत. आता किडनी असते कुठे त्याबद्दल संभ्रम आहे. तर किडनी इज लोकेटेड इन द लोअर बॅक. तुमची जी खालची पार्ट आहे तिथे तुमची किडनी आहे. राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक. तुमच्या राईट आणि लेफ्ट साईडला मागच्या पाठीमध्ये किडनी आहे. मग तो जो मूत्रमार्ग आहे, त्या दोन नळ्या त्या पाठीच्या दिशेने अशा पुढे येतात. ओके. आणि आपली जी बेंबी आहे त्याच्या खाली ती पिशवी असते, त्या पिशवीचं नाव काय आहे? मूत्राशय किंवा त्याला आपण ब्लॅडर म्हणतो. तर दोन किडन्या मागे आहेत, त्या दोन नळ्या पुढे येतात आणि बेंबीच्या खाली जाऊन ती पिशवी आहे त्याला कनेक्ट होतात. अशा प्रकारे आपली किडनी पाठीमागे असते, किडनी पुढे पोटामध्ये नसते. आता अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्या ज्या दोन किडन्या आहेत लेफ्ट राईट, त्यापैकी एक किडनी थोडीशी मोठी असते आणि एक थोडीशी लहान असते. तर कोणती किडनी राईट लेफ्टची लहान मोठी असते सांगू शकता? ती डायग्राम बघू नका, ती अशीच आहे, त्याच्यावर ठरू नका.
कोणती किडनी थोडी लहान कोणती मोठी असते? उजवी डावी? हा, लेफ्ट लहान की मोठी असते? हा, बघा फार महत्वाचं, आपण जर बघितलं तर आपली राईट साईडची जी किडनी आहे, तुम्ही मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, राईट साईडला आपल्या पोटात कोणता ऑर्गन आहे? लिव्हर, यकृत. आणि लिव्हर स्वतः 1.5 किलोचा आहे. तर राईट साईडला जरा जागा कमी आहे, त्यामुळे राईट साईडची जी आपली किडनी आहे मागे, ती हलकीशी लहान असते. उजव्या बाजूची जी वृक्क आहे ती थोडीशी लहान असते आणि डाव्या बाजूची थोडीशी मोठी असते. तर उजवे वृक्क हे थोडे लहान असते, हे माहित पाहिजे. उजवे वृक्क हे लहान असते. राईट किडनी स्लाइटली स्मॉलर. राईट किडनी स्लाइटली स्मॉलर. उजव्या बाजूचे वृक्क थोडेसे लहान असते. पण इतका पण फरक नसतो की लेफ्ट साईडची इतकी मोठी किडनी आहे, इकडची इतकी लहान, इतकी नाही. 19-20चा फरक असतो, पण बाय द वे तो आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे फार महत्वाचं की किडनीचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर किडनीचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांना काय म्हटलं जातं? युरोलॉजिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. दोघांमध्ये काय फरक आहे तर नीट लक्ष द्यायचं. युरोलॉजिस्ट हे किडनीचे लहान डॉक्टर असतात. तर किडनीचे जे किरकोळ विकार आहेत, लघवीला जळजळत आहे, वारंवार लघवीला येते, युरिन ट्रॅक इन्फेक्शन झालंय, किडनी स्टोन झालेला आहे, तर लहान विकार युरोलॉजिस्ट पाहून घेतात. पण किडनीचे जे गंभीर विकार आहेत, मोठे विकार आहेत, ते नेफ्रोलॉजिस्ट बघतात. मोठे विकार काय आहेत? तर किडनीला सूज झालेली आहे, किडनीच्या आत पस पू झालेला आहे, किडनी फेल झालेली आहे, तर मोठे डॉक्टर हे नेफ्रोलॉजिस्ट असतात आणि लहान किरकोळ डॉक्टर हे युरोलॉजिस्ट असतात. नॉर्मली युरोलॉजिस्ट तुमचे जे काही कंप्लेंट्स आहेत तो पाहून घेतो. आता किडनी काय कार्य करते? तर किडनी 3 महत्वाची कामं करते. वन बाय वन आपण डिस्कस करूया. किडनीचं सर्वात पहिलं महत्वाचं कार्य आहे ते काय आहे बरं? रक्त शुद्धीकरण, ब्लड फिल्ट्रेशन. तर नीट ऐकायचं. आपण रोज जे जेवतो, आपण जो पाणी पितोय, त्यातून आपल्या रक्तात बरेचसे विषारी पदार्थ, टॉक्सिकन तयार होतात. ते विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर नाही गेले, रक्तातच साठून राहिले, तर सगळे अवयव खराब होतील. तर आपल्या जेवणातून, पाण्यातून जे विषारी पदार्थ तयार होत आहेत त्यांना बाहेर टाकायचं काम कोण करतं? किडनी करते. PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे, किडनी, मूत्रपिंड रक्तातले कोणते विषारी घटक बाहेर टाकते? तर सगळ्या विषारी घटकांची नावं मी दिलेली आहेत. इंग्लिश मराठी सेम नाव. कोणते कोणते विषारी घटक आहेत? अमोनिया, नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम, हायड्रोजन, सोडियम आणि क्रिएटिनिन. तुम्हाला सर हे कसं काय विष झालं? सोडियम म्हणजे मीठ ना, कॅल्शियम तर आपण खातोच ना, हे कसे काय विषारी पदार्थ आहेत? तर सोडियम म्हणजे मीठ. किती मीठ खायचं असतं रोज? 5 ग्राम. एक भारतीय 20 ग्राम खातो, ते वरचे एक्स्ट्रा 15 ग्राम आहे ना, ते विष आहे. ते बाहेर टाकायचं काम कोण करतं? किडनी करते. कॅल्शियम पण खायचं असतं, मग तुम्ही रोजच एकदम चिकन मटन हाडं फोडून खाताय, एक्सेस कॅल्शियम घेताय, तर ते एक्सेस कॅल्शियम, एक्स्ट्रा कॅल्शियम काय आहे? विष आहे. ते शरीराबाहेर कोण टाकणार आहे? किडनी. तर हे सगळे विषारी घटक किडनी बाहेर टाकते. राज्यसेवेला MPSCने हा विषारी घटक विचारला होता. कोणता बरं? क्रिएटिनिन. आता नीट ऐकायचं. राज्यसेवेला MPSCने प्रश्न विचारला होता प्रीला की पुढीलपैकी कोणता विषारी घटक मूत्रपिंडामार्फत शरीराबाहेर टाकला जातो? 4 ऑप्शन दिले होते. 2 असेच इरेलेव्हंट ऑप्शन होते आणि 2 ऑप्शन होते त्यात विद्यार्थी कन्फ्यूज झाले. एक ऑप्शन होतं क्रिएटिन आणि एक होतं क्रिएटिनिन. इथे क्रिएटिन आहे की क्रिएटिनिन आहे? क्रिएटिनिन आहे ना. क्रिएटिन हे बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट आहेत, जिमला जाणारे लोक घेतात. तर क्रिएटिन नाही आहे, ते काय आहे? क्रिएटिनिन आहे. क्रिएटिनिन काय असतं? तर आपण जे नॉनव्हेज खातो ना, स्पेशली प्रोटीन्स, तर नॉनव्हेज किंवा प्रोटीन्स पचले की त्यातून जो विषारी पदार्थ बाहेर निघतो त्याला म्हटलं जातं क्रिएटिनिन. तर नॉनव्हेज किंवा प्रोटीन युक्त पदार्थ पचल्यावर त्यातून जो वेस्ट मॅटर, विषारी पदार्थ बाहेर पडतो त्याला क्रिएटिनिन म्हणतात आणि तो किडनी बाहेर टाकते, हे लक्षात ठेवायचंय. आता किडनी रक्त शुद्धीकरण करते, तर किडनी रोज किती रक्त शुद्ध करते? तर किडनी रोज किती रक्त शुद्ध करते? सुमारे 180 लिटर. शरीरात किती लिटर रक्त असतं? 5 ते 6 लिटर मध्ये 180 लिटर कसं काय आलं? हा बरोबर. जे आपल्या शरीरात सपोज 6 लिटर रक्त आहे असं आपण गृहीत धरलं, तर ते 6 लिटर रक्त किडनी वारंवार शुद्ध करते. म्हणजे असं होईल की मी एक चहा घेतला कपामध्ये आणि तो वारंवार मी चहा जी गाळण असते त्यातून फिल्टर करतो आहे. तर आपलं 6 लिटर रक्त आपण जर गृहीत धरलं तर किडनी तेच रक्त पुन्हा पुन्हा फिल्टर करते. कारण आपण काही तासांनी पाणी तर पित असतो, काहीतरी खात असतो, त्यामुळे रक्तामध्ये विषारी पदार्थ तयार होत असतात. तर सपोज तुमच्या शरीरामध्ये 6 लिटर रक्त आहे आणि किडनी जर 24 तासामध्ये 180 लिटर रक्त शुद्ध करते, तुमची किडनी 24 तासात तुमचं रक्त 30 वेळा शुद्ध करते. किती वेळा? 30. 30 गुणिले 6 180. तर तुमच्या शरीरात 6 लिटर रक्त गृहीत धरूया
तर किडनी 24 तासात तुमचं रक्त किती वेळा शुद्ध करते? 30 वेळा. म्हणजे विचार करा किडनी किती ओव्हर ऍक्टिव्हली काम करते. मग हाही प्रश्न एमपीएससीने विचारलाय की किडनी जर का 24 तासात एका दिवसामध्ये 180 लिटर रक्त शुद्ध करते, मग एका मिनिटाला किती रक्त शुद्ध करते? एका मिनिटाचा पण काहीतरी दर असेल ना शुद्धीकरणाचा. तर किडनी एका मिनिटाला किती रक्त शुद्ध करते? 90 ml ते 120 ml. किडनी एका मिनिटाला जितकं रक्त शुद्ध करते याला सायन्समध्ये GFR म्हटलं जातं. GFR म्हणजे काय बरं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर GFR म्हणजे किडनी एका मिनिटाला जितकं रक्त शुद्ध करते ते. आता किडनीमध्ये रक्त कसं शुद्ध होतं नीट बघायचं, प्रोसेस समजून घ्यायची. मी सांगितलं की आपल्या शरीराकडे रक्त पाठवायचं काम कोण करतं? हृदय करतं. हृदयाकडून शरीराकडे रक्त जातं ना, हृदयाकडून डायरेक्टली रक्त शरीराकडे जात नाही. नीट ऐकायचं, हृदयाकडून आधी रक्त राईट साईडला लिव्हरकडे येतं. लिव्हर रक्तातले कमी विषारी घटक बाजूला काढतो. लिहून दिलेत मी, उदाहरणार्थ अल्बुमिन, बिलिरुबिन वगैरे वगैरे. मग कमी विषारी घटक बाजूला झाले की मग रक्त फिरत फिरत मागे जातं किडनीकडे. किडनी रक्तातले मोठे विषारी घटक बाजूला काढते. मोठे विषारी घटक ते दिले तिथे कॅल्शियम, सोडियम, क्रिएटिनिन, आणि असं डबल फिल्टर झालेलं रक्त कुठे जातं? मग शरीराकडे. तर असं समजा जसं चहा गाळण्यासाठी आपण गाळण लावतो चहाच्या कपाच्या वरती, तसं शरीरामध्ये 2 गाळणे आहेत. एक आहे लिव्हर आणि एक आहे किडनी. लिव्हर लहान गाळण आहे, किडनी मोठी गाळण आहे. त्यातून जास्तीत जास्त विषारी घटक बाहेर जातात. आता रक्त कसं शुद्ध होतं अजून डिटेलमध्ये सांगतो. बघा, या तुमच्या 2 किडन्या आहे. हे दिसतंय तुम्हाला 2 नळ्या, हे ब्लू आणि रेड कलरची. बेसिकली त्या रक्तवाहिन्या आहेत, ब्लड वेसल्स आहेत. तर आपलं रक्त जे ते फिरत फिरत जे आहे ते किडनीमध्ये दाखल होतं. दिसतंय तुम्हाला? हे रक्त आता किडनीमध्ये गेलं. किडनीवर छोटे 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 हे काय आहेत बरं? नेफ्रॉन्स, छिद्र आहेत. आता काय होणार आहे? दिस इज अ नेफ्रॉन. इमॅजिन करा, फार लहान असतो कारण एका किडनीवर किती नेफ्रॉन्स आहेत? 10 लाख. तर सपोज दिस इज अ नेफ्रॉन, छिद्र आहे हे. या छिद्रामधून रक्त पास होतं. आता या छिद्रातून जेव्हा रक्त पास होतं नेफ्रॉन मधून, तर नेफ्रॉन काय करतात? तुमच्या रक्तामध्ये जे विषारी घटक आहेत नेफ्रॉन त्यांना शोषून घेतात, ऍब्झॉर्ब करतात. उदाहरणार्थ सोडियम, कॅल्शियम ते, आणि त्या साईडने शुद्ध रक्त शरीराकडे जातं. तर नेफ्रॉन एक प्रकारचा टनल आहे, बोगदा आहे. त्यातून जेव्हा रक्त आत जातं तर तुमच्या रक्तामधले जे विषारी घटक आहेत ते त्या टनलमध्ये, बोगद्यामध्ये अडकून बसतात. कॅल्शियम, सोडियम, क्रिएटिन. त्या साईडचं चांगलं रक्त कुठे जातं? शरीराकडे. जसं चहाच्या गाळणीवर छिद्र असतात, जेव्हा आपण त्यावर चहा टाकतो तर चहापत्ती कुठे अडकून बसते? छिद्रांमध्ये. आणि चांगला चहा कुठे येतो? कपामध्ये. इट इज सेम लाईक दॅट. नेफ्रॉन मधून जेव्हा रक्त जाणार आहे तर नेफ्रॉनच्या छिद्रांमध्ये रक्तातले विषारी घटक अडकून बसतात आणि त्या साईडने शुद्ध रक्त बाहेर पडतं नेफ्रॉन मधून आणि ते शरीराकडे जातं. आता विसरू नका की ते विषारी घटक जे आहेत, अमोनिया, पोटॅशियम, फॉस्फरस, हे कुठे अडकून बसलेले आहेत? नेफ्रॉनच्या छिद्रामध्ये. त्यांचं काय होतं ते पुढे मी तुम्हाला सांगतो. एका किडनीवर किती नेफ्रॉन्स असतात? 10 लाख. आता नीट ऐकायचं, नेफ्रॉन इतका लहान आहे की नेफ्रॉनच्या आतमध्ये पण एक पार्ट असतो. तर पुढे लिहू शकता, नेफ्रॉनच्या आतील भाग, इनसाइड पार्ट ऑफ नेफ्रॉन. PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे. नेफ्रॉनच्या आतील भाग, इंग्लिश मराठी सेम नाव, इनसाइड पार्ट ऑफ नेफ्रॉन. त्याला काय म्हटलं जातं? बाउमन्स कॅप्सूल म्हटलं जातं. बाउमन्स कॅप्सूल. हा भाग एखाद्या चहाच्या कपासारखा दिसतो. तर आपल्या नेफ्रॉनच्या छिद्राच्या आतमध्ये पण एक पार्ट आहे, त्याला बाउमन्स कॅप्सूल म्हणतात. कॅप्सूल म्हणजे छोटासा भाग. बाउमन शास्त्रज्ञाचं नाव होतं, त्याने तो शोधला होता. ओके. तर नेफ्रॉनच्या आतला भाग बाउमन्स कॅप्सूल म्हणून ओळखला जातो. तो रक्त शुद्धीकरण करायला मदत करतो. इथे आपण काढू शकत नाही कारण नेफ्रॉन्स किती लहान असतात. ओके. आता पुढे जाऊया. रक्ताचं पहिलं किडनीचं पहिलं कार्य आपल्याला कळालं, रक्त शुद्धीकरण. किडनी दुसरं काम काय करते? किडनीचं दुसरं काम काय आहे बरं? मूत्र निर्मिती, युरिन फॉर्मेशन. लघवी तयार करते. लघवी कशातून तयार होते? आता नीट ऐकायचंय. किडनीचं पुढचं कार्य आहे मूत्र निर्मिती, युरिन फॉर्मेशन. सगळ्यांना माहिती आहे की आपण जास्त पाणी पिलं तर जे गरजेपेक्षा जास्त पाणी आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं? लघवीमध्ये. तर नीट ऐकायचं. 3 लिटर पाण्याची गरज आहे. तुम्ही गळा तुमचा कोरडा पडलेला आहे, तुम्ही 4 लिटर पाणी पिलं, 1 लिटर एक्स्ट्रा पिलं, 1 लिटरची लघवी तयार होणार. लघवी कशी तयार होते आता नीट बघायचं. आपण जेही पाणी पितो ते आपल्या पोटामध्ये, जठरामध्ये जातं. इथे जठर असतं ना लेफ्ट साईडला. आता जठरामध्ये पाणी गेलं की आपलं पाणी जठरामधून रक्तवाहिन्यांमध्ये एंटर करतं. आपल्या ज्या सगळ्या रक्तवाहिन्या आहेत ते कुठे कनेक्टेड आहेत? जठराला. तर तुम्ही पाणी पिलं की ते जठरामध्ये जाणार आणि जठरातून कुठे एंटर करणार? रक्तवाहिन्यांमध्ये. आता या तुमच्या रक्तवाहिन्या आहेत ना, यात फक्त रक्त नाहीये, पाणी पण आहे. पण मग रक्तवाहिन्यांमध्ये किती पाणी पाहिजे? 3 लिटर. आता एक्स्ट्रा आलंय ना, किती आलेलं आहे? 1 लिटर एक्स्ट्रा.
पुढे फार महत्त्वाचं आहे की मूत्रनिर्मितीची प्रक्रिया आपण बघत होतो, 2-3 वेळा डिस्टर्ब झालं. तर आपल्या रक्तामध्ये जे आहे पाणी आलेलं आहे आणि पाणी जे आहे ते आपल्या रक्तामध्ये जास्त नसावं. 3 लिटरच्या वर गेलं तर रक्तवाहिन्या काय होतील बरं? फुगतील. आणि रक्तवाहिन्या फुगल्यामुळे त्या फुटतील. तर मग आपलं शरीर काय करतं? 3 लिटरच्या वरती जे एक्स्ट्रा पाणी आहे त्याला बाहेर टाकून देतं. आता कारण नीट बघायचं, रक्त जे आहे ज्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे, किती पाणी आहे? 1 लिटर एक्स्ट्रा पाणी आहे. ते रक्त फिरत 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 रक्तवाहिन्यांमध्ये कुठे एंटर करणार आहे? किडनीमध्ये. आता नीट बघा, किडनीवर लहान लहान छिद्र आहेत, यांना आपण काय म्हणतो? नेफ्रॉन्स. नेफ्रॉन एक प्रकारचा बोगदा आहे. आता नीट ऐकायचं, या नेफ्रॉनमधून जेव्हा रक्त पास होणार आहे तर नेफ्रॉन रक्तातले विषारी घटकांना पण शोषून घेतं आणि आपल्या रक्तामध्ये ते 1 लिटर एक्स्ट्रा पाणी आहे ना त्याला पण शोषून घेतं. तर ते 1 लिटर पाणीच काय होतं बरं? लघवी होती. तर आता तुमच्या नेफ्रॉनमध्ये ते एक्स्ट्रा पाणी अडकून बसलेलं आहे आणि तुमचे जे नेफ्रॉन्स आहेत ते असे टम्म फुगलेले आहेत. दिसत आहेत तुम्हाला? कारण त्यामध्ये काय अडकून बसलेलं आहे? विषारी घटक आणि पाणी. आता ते पाणी तसंच ठेवायचं का? नाही. मग नेफ्रॉन काय करतात? त्या पाण्याला रिलीज करतात. दिसत आहेत तुम्हाला? आता ह्या रक्तवाहिन्यांमधूनच, या खाली येणाऱ्या रक्तवाहिन्या दिसत आहेत ना, यातून रक्त आतमध्ये आलं. आता हा मूत्रमार्ग दिसतोय तुम्हाला? यातून ते एक्स्ट्रा पाणी रिलीज केलं जातं. ते एक्स्ट्रा पाणी म्हणजेच काय आहे बरं? लघवी आहे. ती लघवी अशी फिरत फिरत खाली येते आणि ही पिशवी आहे ना त्याच्यामध्ये साचते. या पिशवीला आपण काय म्हणतो बरं? मूत्राशय म्हणतो, ब्लॅडर म्हणतो. तर तुमचं रक्त जे आहे ते नेफ्रॉनमध्ये गेलं. नेफ्रॉनच्या थ्रू रक्त पास होत असताना नेफ्रॉनने रक्तातले विषारी घटकांना पण शोषून घेतलं आणि रक्तामध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं त्यालाही शोषून घेतलं. मग नेफ्रॉन असा टम्म फुगला होता, त्याने त्यातलं जे विष आहे, पाणी आहे ते सोडून दिलं. ते पाणी मूत्रमार्गामार्फत खाली आलं आणि ते या पिशवीमध्ये येऊन जमलेलं आहे. आता इथे लघवी जमलेली आहे ब्लॅडरमध्ये, मूत्राशयामध्ये. तुमचा जो ब्लॅडर आहे बेंबीच्या खाली, तो एरवी जेव्हा लघवीला आलेली नसते तेव्हा असा आकुंचन अवस्थेत असतो, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये. पण त्यामध्ये लघवी येऊन जमली की तो असा प्रसरण होतो, एक्सपांड होतो. तो एक्सपांड झाला की आपल्याला बेंबीच्या खाली संवेदना येते की आपण लघवी पास करायला पाहिजे. आणि मग आपण लघवी पास केली की पुन्हा एकदा तो काय होतो? आकुंचन होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. तर अशा प्रकारे आपली लघवी तयार होते. आता नेफ्रॉन मधूनच लघवी रिलीज केली जाते. नेफ्रॉन मधून जेव्हा लघवी खाली येते तर लघवी सोबत ते विषारी घटक अडकले होते ना नेफ्रॉन मध्ये, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, ते पण लघवी सोबतच बाहेर निघून जातात. तर लघवी हे शरीरातलं फक्त अतिरिक्त पाणी नाही आहे. रक्त शुद्ध होताना नेफ्रॉन मध्ये जे विषारी घटक अडकून बसले होते तेच लघवी सोबत कुठे जातात? निघून जातात. त्यामुळे आपल्या लघवी पास करणं अपेक्षित आहे. एक हेल्दी व्यक्तीला दिवसातून 5 ते 6 वेळा युरिनेशन होतं. 5 ते 6 वेळा लघवीची फ्रिक्वेन्सी असते. इट्स व्हेरी नॉर्मल. किती लघवी येणार? 2 गोष्टी ठरवतात. एक म्हणजे हवामान कसं आहे, थंड गरम, आणि दुसरं तुम्ही पाणी किती पिताय. तर अशा प्रकारे मूत्रनिर्मिती होते. आता मूत्रनिर्मितीचे टप्पे काय आहे हे एमपीएससीने आपल्याला राज्यसेवा प्रीला विचारलेलं आहे. तर मूत्रनिर्मितीचे टप्पे बघा, इंग्लिश मराठी सेम नाव. टप्पे कोणते आहेत? मायक्रोफिल्ट्रेशन. मायक्रोफिल्ट्रेशनला काही जण अल्ट्रा फिल्ट्रेशन पण म्हणतात. दुसरं काय आहे बरं? रिएब्झॉर्प्शन. तिसरं आहे ट्युब्युलर सिक्रेशन. मी सांगितलं तेच आहे, नीट ऐकायचं. मायक्रोफिल्ट्रेशन म्हणजे नेफ्रॉनच्या थ्रू रक्त जाणं. ओके, त्याला म्हणतात मायक्रोफिल्ट्रेशन. मग रक्त नेफ्रॉनच्या थ्रू जात असताना नेफ्रॉनमध्ये ते पाणी शोषलं जातं ना, एक्स्ट्रा पाणी जे रक्तामध्ये, त्याला म्हणतात रिएब्झॉर्प्शन. आणि त्यानंतर मग तुमची जी लघवी आहे ती येऊन कुठे जमते बरं? खाली या पिशवीमध्ये ना, त्याला म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रेशन. तर तुमच्या नेफ्रॉन मधून रक्त जाणं याला म्हटलं जातं अल्ट्रा किंवा मायक्रोफिल्ट्रेशन. मग नेफ्रॉन मध्ये रक्तातलं अतिरिक्त पाणी शोषलं जातं, त्याला म्हणतात रिएब्झॉर्प्शन. आणि मग ती लघवी सोडली जाते, ते पाणी सोडलं जातं आणि पाणी येऊन जे आहे ते कुठे जमतं बरं? या मूत्राशयामध्ये. याला म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रेशन. तर जे मी सांगितलं तेच कठीण शब्दामध्ये तिथे दिलेलं आहे. तर हे लघवीचे टप्पे ॲज इट इज पाठ करून टाका. शेवटचं किडनीचं तिसरं काम आहे. हा तोच शब्द मराठीमध्ये घेतलेला आहे. इव्हन तुम्ही गुगल ट्रान्सलेट केलं तरी तेच येणार. जसं मोबाईल फोनला मोबाईल फोनच आहे, त्याला आपण भ्रमध्वनी क्रमांक म्हणत नाही. तर त्यामुळे ते ॲज इट इज घेतलंय. इव्हन आपल्या राज्यसेवा परीक्षा पेपरमध्ये पण तोच शब्द एमपीएससीने विचारलेला आहे मराठी सेक्शनमध्ये. ओके, म्हणून तो ॲज इट इज मी शिकवताना घेतलेला आहे. ओके, बघा, तुम्हाला जर असं हवं असेल तर माझ्यातर्फे मी ट्रान्सलेट करून देऊ शकतो, पण एमपीएससीने केलं नव्हतं. मायक्रोफिल्ट्रेशन म्हणजे काय बरं? हा, मायक्रो सूक्ष्म आहे. पुढे काय? सूक्ष्म शुद्धीकरण आपण म्हणू शकतो. रिअब्झॉर्प्शन. रिअब्झॉर्प्शन म्हणजे पुनःशोषण. पुनःशोषण आपण म्हणू शकतो. ट्युब्युलर सिक्रेशन याला काय म्हणणार तुम्ही?
ट्युब्युलर सर्क्युलेशनचा आता आपल्याला एक लांबलचक शब्द बनवावा लागेल, ते म्हणजे मूत्राशयामध्ये लघवी साचणे. मूत्राशय म्हणजे खालची पिशवी ना, त्यामध्ये लघवी साचते, त्याला ट्युब्युलर सिक्रेशन असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडून तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ओके, पुढे बघा, फार महत्वाचं किडनीचं तिसरं कार्य आहे, ते काय आहे बरं? एरिथ्रोपोएटिन निर्मिती. तर नीट ऐकायचं, आपल्या किडनीमध्ये एक रसायन तयार होतं, त्याला म्हटलं जातं एरिथ्रोपोएटिन. हे रसायन किडनी तयार करते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्या पेशी तयार होतात? तांबड्या पेशी. मी शिकवलंय मागच्या लेक्चरला, तांबड्या पेशी, रेड ब्लड सेल्स कुठे तयार होतात? अस्थिमज्जा, बोन मॅरो मध्ये. आपल्या हाडांच्या आतमध्ये ग्रे कलरची चरबी असते ना, फॅट, त्यामध्ये पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, चपट्या पेशी सगळ्या तयार होतात. तर आपल्या बोन मॅरोमध्ये आपल्या अस्थिमज्जेमध्येच तांबड्या पेशी तयार होतात. पण अस्थिमज्जेला तांबड्या पेशी तयार करण्यासाठी एक रसायनाची गरज लागते, त्या रसायनाला म्हटलं जातं एरिथ्रोपोएटिन. तर जोपर्यंत किडनी आपल्या अस्थिमज्जेला, बोन मॅरोला एरिथ्रोपोएटिन रसायन पाठवणार नाही, तोपर्यंत अस्थिमज्जेमध्ये तांबड्या पेशी तयार होत नाही. तर तुम्ही मला विचाराल, सर समराईज करा, ही किडनीचं कार्य काय आहे? तर मी सोप्यात सोपं सांगेल, किडनी 3 काम करते. नंबर 1 रक्तशुद्धीकरण, ब्लड फिल्ट्रेशन, मूत्र निर्मिती, युरिन फॉर्मेशन. आणि तिसरं, आपल्या शरीरात तांबड्या पेशी तयार व्हाव्या त्यासाठी शरीराला कोणतं रसायन पाठवते? आपल्या शरीराला एरिथ्रोपोएटिन हे रसायन पाठवते, हे लक्षात ठेवायचं. तर किडनीची ही 3 कार्य आहेत. ही 3 कार्य कळाली आहेत आपल्याला. चला पुढे जाऊया आपण. अजून मला सांगायचं किडनी बद्दल काय आहे. येस, आणि तयार करून ते आपल्या अस्थिमज्जेकडे पाठवते. तर जसं तुम्हाला काही बनवायचं असेल तर रॉ मटेरियल, येस, रक्ताच्या थ्रू ते आपल्या बोन मॅरो मध्ये ट्रान्सपोर्ट होतं. तुम्हाला काही बनवायचं असेल तर रॉ मटेरियल, कच्चा माल लागतो ना. चहा बनवायचा तर चहा पत्ती लागते, त्याशिवाय चहा नाही बनणार. तसं तांबड्या पेशी बनवायला जे रॉ मटेरियल लागतं ते एरिथ्रोपोएटिन, आणि ते अस्थिमज्जेला कोण सप्लाय करतं? किडनी. किडनीने जर एरिथ्रोपोएटिन नाही दिलं तर मग अस्थिमज्जा, बोन मॅरो मध्ये कधीच तांबड्या पेशी तयार होणार नाही. म्हणजे किडनी आणि तांबड्या पेशींची निर्मिती रिलेटेड आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढे किडनीचं कार्य काय ते बघूया, त्यातच पुढे कंटिन्यू करायचं. बिलकुल, मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, लिव्हर रक्तातले विषारी घटक बाहेर टाकतो, पण कमी विषारी घटक, लाईक अल्बुमिन, बिलिरुबिन, युरिया. आणि किडनी रक्तातले मोठे विषारी घटक बाहेर टाकते. नावं लिहून दिली आहेत बघ, कॅल्शियम, सोडियम. तर दोघांना वेगवेगळं काम दिलंय. लिव्हर जरा सॉफ्ट काम करतो, किडनी जरा हेवी काम करते. हो, लिव्हर मधून डायरेक्ट रक्त किडनीकडे जातं, किडनीमधून मध्ये फिल्टर होऊन मग शरीराकडे जातं. हा, हो चालेल ना, काही इश्यू नाही. कारण परीक्षेला तो प्रश्न आलेला तेव्हा इंग्लिशमध्येच ते शब्द एमपीएससीने मराठी ट्रान्सलेट केले होते ॲज इट इज, म्हणून ते तसेच दिलेले आहेत. किडनी स्टोन का होतो त्याची कारणं सांगतो आता, इन्क्लुडिंग तुम्ही जे सांगताय ते. किडनी स्टोन आपण डिस्कस करूया. बघा काय होतं ना, कधी कधी एमपीएससी जे आहे एकतर ॲज इट इज शब्द घेते इंग्लिशमधला मराठीमध्ये, कारण गुगल ट्रान्सलेटवर ते पेपर ट्रान्सलेट करतात. कधी कधी असा शब्द घेते की काय सांगू, 2-3 वर्षापूर्वी सीसॅटचा जो पेपर आहे आपल्या प्रीचा, त्यामध्ये स्मार्टफोनवर एक पॅसेज आला होता, त्याचे दुष्परिणाम वगैरे. तर स्मार्टफोनचं त्यांनी ट्रान्सलेशन चलाक फोन केलं होतं. मग ते विचित्र वाटतं ऐकायला, काही शब्द जे आहेत, बरोबर. स्मार्टफोन तर स्मार्टफोनच ठेवलं असतं तर बरं झालं असतं. तर त्यामुळे एमपीएससी जे प्रोनाऊन्सिएशन मराठीमध्ये एकदम विचित्र वाटतात, ॲज इट इज ते इंग्लिशमधून मराठीमध्ये घेते, त्याला जास्त ट्रान्सलेट करत बसत नाही. ओके, चला पुढे जाऊया आपण. हा, तुम्ही काय शब्द विचारत होते? हा, इसेन्शियल व्हिटॅमिन. हा बघा, आता फार महत्वाचं, मागच्या लेक्चर पण पाहिलं होतं, लिव्हर फेल होऊ शकतं, तसं किडनी पण फेल होऊ शकते. भारतामध्ये किडनी फेल्युअरचं मेजर कारण काय आहे? आता किडनी फेल्युअरची सर्वात मेजर कॉजेस भारतामध्ये पहिली 2 आहेत. एक म्हणजे अनकंट्रोल्ड डायबिटीस आणि अनकंट्रोल्ड हाय ब्लड प्रेशर. तर ज्यांना अनियंत्रित उच्च रक्तदाब आहे, अनियंत्रित मधुमेह आहे, त्यांना व्हायची शक्यता जास्त. तर मधुमेह, उच्च रक्तदाब आजार झाले तर गोळ्या औषधं घ्या, लाईफस्टाईल मॉडिफाय करा, व्यायाम करा, डाएट व्यवस्थित घ्या, मग किडनीला काही इश्यू येणार नाही. पण मग हे आजार आहेत आणि आपण उपचार घेत नाही, जेवणापाण्याचे काही पथ्य पाळत नाहीयेत, मग आपली किडनी फेल व्हायची शक्यता जास्त आहे. दुसरं कारण आहे भारतामध्ये किडनी फेल्युअरचं, सांगायची गरज नाही, ते म्हणजे मद्यपान. कारण मद्यपान करताना त्यामध्ये अल्कोहोल नावाचं विष असतं, ते बाहेर टाकायचं काम कोण करणार आहे? किडनीवर एक्स्ट्रा प्रेशर येणार आहे. त्यानंतर मग तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट्स, इस्पेशली बॉडी बिल्डर लोक जे स्टेरॉइड नावाचं औषध घेतात, ते फार वाईट आहे किडनीसाठी. त्यानंतर मग फार महत्वाचं पॅरासिटामॉल टॅबलेट्स. पॅरासिटामॉल म्हणजे पेन किलर्स,
पॅरासिटामॉल आहे, क्रोसिन आहे, पेनजॉन आहे, डोलो आहे, नॉट गुड फॉर किडनी. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लिमिटेड पिरियडसाठी घेऊ शकता, आठवडा 10 दिवस, त्याच्यावर नाही घ्यायचं. आणि मग किडनी फेल्युअरचं शेवटचं कारण ते म्हणजे अपघात, ट्रॉमा. अपघातामध्ये जर मागे किडनीला मार लागला तर किडनी फेल व्हायची कारणं आपण पाहिलेली आहेत. आता किडनी फेल झाली तर काय काय कामं थांबतील? रक्तशुद्धीकरण होईल का? नाही. लघवी निर्मिती होईल का? नाही. तांबड्या पेशी तयार होतील का? नाही. तो व्यक्ती तडफडून मरेल ना. लघवीच होत नाहीये, रक्त शुद्ध होत नाही, रक्तात विष जमत आहे, तांबड्या पेशी तयार होत नाहीये. मग ज्या व्यक्तीला किडनी फेल झाली आहे त्याला तात्पुरतं रिलीफ देण्यासाठी, तात्पुरतं म्हणतोय मी, त्याला उपचार दिला जातो. तो प्रश्न एमपीएससीने कंबाईन प्रीला विचारलेला आहे. किडनी फेल्युअरच्या पेशंटला जो उपचार देतात त्याला डायलिसिस म्हटलं जातं. डायलिसिस काय असतं माहितीये का? काय असतं बरं? डायलिसिस हा उपचार, बरोबर सांगताय तुम्ही. डायलिसिस हा उपचार किडनी फेल्युअरच्या पेशंटला आठवड्यातून 2दा किंवा 3दा द्यावा लागतो. त्यासाठी किडनी फेल्युअरच्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये सुमारे 4 तास ऍडमिट करावं लागतं. आता ऍडमिट केलं की बेडवर झोपवतात पेशंटला आणि त्याच्या बाजूला एक मशीन असते, त्याला डायलिसिस मशीन म्हणतात. ती दिसायला डेस्क सारखी असते, लाईक डेस्क ओनली. आता त्या डायलिसिस मशीन मधून 2 नळ्या, सलाईनच्या नळ्या पाहिल्यात ना, त्या 2 नळ्या ज्या आहेत त्याच्या हाताला लावल्या जातात. मशीन मधून त्या 2 नळ्या निघतात आणि त्या पेशंटच्या हाताला लावतात. डायलिसिस ऑन, डायलिसिस 4 तास होणार. एका नळीमधून पेशंटचं सगळं रक्त मशिनीमध्ये जातं. मशीन रक्तातले विषारी घटक आणि अतिरिक्त पाणी बाजूला करते आणि दुसऱ्या नळीतून शुद्ध झालेलं रक्त पुन्हा कुठे येतं? शरीरामध्ये. तर 2 नळ्या आहेत, एका नळीतून रक्त डायलिसिस मशीन मध्ये जातं. डायलिसिस मशीन रक्तातलं विष आणि एक्स्ट्रा पाणी वेगळं करते आणि लगेच ते शुद्ध झालेलं रक्त दुसऱ्या नळीतून पुन्हा किती शरीरामध्ये येतं. आणि किती तास लागतं व्हायला? 4 तास आपण त्याला रिलीफ दिला, मग तो आता घरी पाठवायचा त्याला. मग तो 2 दिवस खाणार पिणार, मग रक्तामध्ये पुन्हा पाणी आणि विष जमणार. मग 2 दिवसांत जगात कुठे पण असो डायलिसिसला परत यायचं. असं आठवड्यातून किती वेळा डायलिसिस करावं लागतं? 2 ते 3 वेळा. किती वेळा करायचं ते नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर सांगतात. मिनिमम 2 वेळा लागतो. एक डायलिसिस करायला किमान नाही म्हटलं तरी 2-1 हजारचा खर्च येतो. राऊंड अप करून घेतलं तर साधारणतः त्या पेशंटला फक्त डायलिसिसला महिन्याला 20-1 हजार खर्च येतो. हे लक्षात ठेवायचं. तर अत्यंत कॉस्टली उपचार आहे. भारत सरकारने सरकारी हॉस्पिटलमध्ये पण मोफत डायलिसिस सुरू केलेलं आहे. तर पुढे लिहू शकता राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम. राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम, नॅशनल डायलिसिस प्रोग्राम केव्हा सुरू झाला? डॅश करून वर्ष लिहायचं त्याचं. राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम, नॅशनल डायलिसिस प्रोग्राम 2016. तर 2016 पासून आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना डायलिसिस मोफत देतो. ओके. पण रुग्ण घाबरतात गव्हर्नमेंटमध्ये करायला. काय होतं म्हणजे काल मी अत्यंत वाईट बातमी ऐकली. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस चालू होतं. पेशंटचं सगळं रक्त मशिनी जाऊन पुन्हा येतं ना शरीरामध्ये. तर पेशंटचं अर्ध रक्त जे आहे ते मशिनीमध्ये चढलं. मशीन इलेक्ट्रिसिटीवर काम करते, इलेक्ट्रिसिटी गेली. जनरेटर ऑन केलं, मग कळालं जनरेटरचं डिझेल पण संपलंय आणि त्याचं अर्ध रक्त जे आहे ते मशीन इथंच अडकून राहिलं आणि त्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला. दिस इज द सिच्युएशन इन उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ओके. तर थँक गॉड महाराष्ट्रात असं नाही आहे, थोडंफार बेटर आहे. ओके. तर फार महत्वाचं की डायलिसिस मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन करायचा प्रयत्न करतात. दॅट इज मोर सेफर. मग तिथे पण मग खर्च जास्त आहे. 2,000 पर डायलिसिस जवळपास ते घेतात. पूर्ण महिन्याचाच खर्च 20,000 आहे. पण मग दुसरं बेटर ऑप्शन आहे, दॅट इज किडनी ट्रान्सप्लांट. पण किडनी ट्रान्सप्लांटमध्ये तो परमनंटच उपचार आहे. पण मग 2 इश्यू आहेत. एक तर डोनर सापडायला पाहिजे आणि सेकंडली फार महत्वाचं आहे, इट कॅन कॉस्ट टू 6 to 7 लाख रुपीज. आणि मग तुम्हाला आठवतंय मी हृदय प्रत्यारोपणाच्या वेळेस सांगितलेलं ते इम्युनोसप्रेसंट औषधं ती लाईफ टाईम घ्यावी लागतात किडनी बसवल्यानंतर. तर तो एक इश्यू असतो. बट अगेन डायलिसिसपेक्षा ते ऑन एनी गिवन डे बेटर आहे, हे लक्षात ठेवायचं. तर किडनी ट्रान्सप्लांट, किडनी फेल्युअर कळालंय आपल्याला. चला पुढे जाऊया. किडनीमध्ये अजून एक त्रास आजकाल आधुनिक तरुणांमध्ये पाहायला मिळतो. नाही, त्यांना फार महत्वाचं लघवी फार कमी येते. त्यांची किडनी 90% फेल असते, 10% 5% काम करते. त्याच्यावर जितकं काय होईल तितकं होतं, पण ते पूर्ण नाही होत. म्हणजे असं समजा की तुम्ही तुमच्या रूम मधला कचरा काढताय, भरपूर कचरा आहे, 10%च कचरा बाहेर काढला, 90% तिथेच आहे. रूम चांगला दिसणार नाही ना. तर त्यांची किडनी ज्यांची फेल होते मे बी 5% वगैरे चालू असते, पण ती 5% पूर्ण रक्त शुद्ध नाही करू शकत. रक्तातलं सगळंच पाणी बाहेर काढू शकत नाही. मग त्यांना मदत कशाची दिली जाते? डायलिसिस मशीनची. हे लक्षात ठेवायचं. सो दे युरिनेट, पण त्या युरिनेशनची क्वांटिटी, युरिनची क्वांटिटी एक सामान्य व्यक्ती इतकी नसते, कमी असते. ओके. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. किडनीमध्ये आजकाल एक नवीन त्रास, नवीन काय म्हणूया, फार वर्षापासूनचा त्रास आहे पण आजकाल वाढलाय जास्त. तो कोणता आहे बरं? मुतखडा. PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे की मुतखड्याला अजून काय नावाने ओळखलं जातं?
मुतखड्याला किडनी स्टोन तर म्हणतातच, पण मुतखड्याचं वैज्ञानिक नाव, सायंटिफिक नेम काय आहे? कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन असं म्हटलं जातं त्याला. तर किडनी स्टोन आजकाल वाढलाय भरपूर. आय थिंक आपल्या सर्कलमध्ये पण 2-4 जण असतात त्यांना स्टोनचा त्रास आहे. तर किडनी स्टोन का होतात? काय कारण आहेत? हा गैरसमज आहे, कारण एक्सेस कॅल्शियम इज थ्रोन आउट बाय किडनी. मग काय दुसरं? येस, भारतामध्ये किडनी स्टोन व्हायचं लीडिंग कॉज आहे ते म्हणजे पाणी कमी पिणं. काय आहे? पाणी कमी पिणं. आता काय होतं बघा, जेव्हा आपण रोज, तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट तुम्ही मान्य कराल की आपल्या अभ्यासामध्ये आणि पाणी पिण्यामध्ये सातत्य नाही आहे, बरोबर? तुम्ही जर बघितलं तर जेवताना आपण चपात्या भाकऱ्या किती खाल्ल्या मोजून घेतो, 1 2 3, कोटा कमी असेल तर आईकडून मागून घेतो. पण पाणी किती पितो हे कधी आपण मॉनिटर नाही करत. कधीतरी आपण एकदम 6 लिटर पाणी पिऊन टाकतो वाळवंटातून आल्यासारखं, आणि काहीतरी आपण 1च लिटर पाणी पितो, बरोबर? तर मग पाणी आपण किती प्यायला पाहिजे? 3 लिटर. आता सपोज तुम्ही कमी पाणी पिताय, दिवसातून 1 लिटरच पाणी पिलं, तर पाणी कमी पिलं तर लघवीला पण कमी येईल ना, कारण जास्त पाणी घेतलंच नाही तर लघवी बाहेर काय टाकणार? लघवी बाहेर काय टाकेल? किडनी बाहेर काय टाकेल? हे 3 लिटरच्या वरचं पाणी आहे. तुम्ही ऑलरेडी जितकं हवंय त्यापेक्षाच कमी घेता तर लघवीला येणारच नाही तुम्हाला. आता होणार काय की तुम्ही पाणी प्या न प्या, रक्त जे आहे ते वाहत वाहत किडनीमध्ये येत आहे, आणि किडनीमधल्या नेफ्रॉन्समध्ये काय अडकून बसलेले आहेत? विषारी घटक. कारण तुम्ही खाल्लं तर होतं, जेवण तर केलं होतं, आता ते विषारी घटक नेफ्रॉनमध्ये अडकून बसले. ते वाट बघतायत की हा 3 लिटरच्या वर पाणी पिईल, याची लघवी तयार होईल आणि आम्ही लघवीतूनच फ्लश होऊन ते विषारी घटक निघून जातील. पण पाणी कमी पिल्यामुळे लघवीच तयार होत नाहीये. मग नेफ्रॉनच्या आतमध्येचे विषारी घटक आहे ते बाहेर जात नाही आहेत, त्याचे थर आतमध्ये थरावर थर चढत राहतात, आणि ते थर घट्ट होऊन मग त्याचा काय तयार होतो? स्टोन तयार होतो. तर किडनी स्टोन व्हायचं पहिलं कारण आहे पाणी कमी पिणं. पाणी कमी पिलं तर मग नेफ्रॉन मधलं विष लघवीतून फ्लश होणार नाही, कारण लघवीच येत नाहीये जास्त, तुम्हाला पाणी कमी पिताय, आणि मग ते जे थर साचलेत विषारी घटकांचे तेच घट्ट होऊन स्ट्रॉंग होऊन त्याचा स्टोन तयार होतो. तर पाणी 3 लिटर प्यायचंच. तुम्ही घरी पाण्याची आपल्या 1 लिटरची बाटली असते ना, तशा 3 बाटल्या वेगळ्या ठेवा तुमच्या. सकाळी दुपारी रात्री 1-1 बाटली संपवायची, आणि मग थोडंसं येता जाता इथे थोडंफार पिलं, दॅट इज फाईन. ओके.